जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। खांडगाव बायपास येथे आमदार अमोल खताळ यांचे श्रावण मास निमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स फाडले, कार्यकर्ते आक्रमक। संगमनेर तालुक्यातील खांडगाव बायपास येथे आमदार अमोल खताळ यांचे श्रावण मास निमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स लावण्यात आले होते। अज्ञात व्यक्तींकडून तो फ्लेक्स फाडण्यात आला। या प्रकारामुळे परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले असून बॅनर फाडणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून घटनेचा तीव्र निषेध करत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे। तसेच या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांच्या फ्लेक्सला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी सुनील रुपवते, दीपक गुंजाळ, बादशाह गुंजाळ, विकास आरगडे, राहुल भोईर, शशांक गंदे, सागर गुंजाळ, महेश सातपुते, जगदीश शिंदे, प्रमोद लष्करे, गोरख गुंजाळ, सचिन पावबाके यांच्यासह खांडगाव, संगमनेर खुर्द व संगमनेर शहरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। फ्लेक्स फाडणाऱ्याचा पोलीस प्रशासनाने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल। आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ यांचं या ठिकाणी सुंदर असं बोर्ड लावलं होता। त्या बोर्डाचा कोणतरी या ठिकाणी काल रात्री फाडून नाश केलाय। त्या नाशामागं सर्व या ठिकाणी वाडीतले कार्यकर्ते असतील, खांडगावचे सर्व कार्यकर्ते असतील, सर्व या ठिकाणी जमा होऊन फाडणाऱ्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहेत। यापुढे जर असा कार्यक्रम होत असेल फाडण्याचा, तर यापुढे सर्व वाडीतले कार्यकर्ते, खांडगावचे सर्व कार्यकर्ते त्या फाडणाऱ्याची कुठल्या प्रकारची गैर करणार नाहीत। आणि एवढंही करून जर नसेल थांबत, तर यापुढे आम्हाला पुढला पाऊल उचलावं लागेल। याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ यांचं पोस्टर फाडण्यात आलं। पण हा श्रावण महिना आहे, हा पुण्याचा महिना आहे। हा खांडगावला जाण्याचा पुण्याचा रस्ता असताना असे वाईट कृत्य श्रावण महिन्यात केले, ह्याची शिक्षा जरूर देव देईल यांना। आणि आम्ही आज तुम्ही आमच्या आमदाराचं पोस्टर फाडलं। देव रात्रीतनं येऊन कोणाच्या रूपात येऊन तुमचे पण पोस्टर बऱ्याच ठिकाणी लागतात, ते पण फाटले जातील। आणि आम्ही या गोष्टीला जाहीर निषेध करतो। पवित्र महिना श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास हा खांडेश्वर कपारेश्वरच्या नगरीमध्ये सर्वजण पंचक्रोशीतील संगमनेर तालुक्यातील भाविक या ठिकाणी येत असतात। आज आपले तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खताळ साहेब यांचा बॅनर आपण या पंचक्रोशीमध्ये लावलेला आहे। त्याच पंचक्रोशीमध्ये बायपास या ठिकाणी भाऊंचा यशवंतनगर व खांडगावच्या बायपास या ठिकाणी हा बॅनर आपण लावला होता। या बॅनरच्या अज्ञात व्यक्तीने हा फाडलेला आहे, त्यांचा आपण जाहीर निषेध करत आहोत। परंतु ह्या असे अमानुष कृत्य करणाऱ्याला जाहीर शिक्षा झाली पाहिजे हे सर्वांच्या वतीने व महायुतीच्या सरकारच्या वतीने मी व याचा ह्या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो। अशा अमानुष कृत्य करणाऱ्या ह्या व्यक्तींना वेळीत आळा घालावा अशी पोलीस स्टेशनला विनंती करतो। त्याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं उपस्थित राहिले, त्याबरोबर त्यांचं सहर्ष स्वागत व अभिनंदन करतो। कारण असं कृत्य जर झालं तर आपल्याला पुढे अजून कामं करायचे, हे असे पुढे सहन केले जाणार नाही। ह्या कृत्याचा जाहीर निषेध आपण व्यक्त करत आहोत। काल रात्री खांडगाव परिसरामध्ये खांडगाव फाट्याजवळ आमदार अमोल भाऊ खताळ यांचा बॅनर काही अज्ञात इसमांनी फाडण्यात आलेलं आहे। हे अमानुष कृत्य आहे। काय विचारांची लढाई ही विचारांनी झाली पाहिजे। आजपर्यंत खांडगाव परिसरामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचे भरपूर वेळेस बॅनर लागले, पण खांडगाव परिसरातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या वतीने अशा प्रकारचं कृत्य झालं नाही। आणि विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे। बॅनर फाडून काही होणार नाही। आमदार अमोल भाऊ खताळ हे जनसामान्याच्या मनामध्ये बसलेले, तुम्ही बॅनर फाडा पण तुम्ही लोकांच्या मनामधून त्यांना हटवू शकत नाही, कारण त्यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। आज यशवंतनगरमध्ये सुद्धा आमदार अमोल भाऊ खताळ यांना 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे, तर यशवंतनगरला सुद्धा भरीव निधी आहे। त्याचप्रमाणे खांडगावला सुद्धा अतिशय भरीव निधी आहे। चांगल्या प्रकारे काम चालू आहे। जनसामान्यामध्ये त्यांचं येणं जाणं चालू आहे। आणि वाढती लोकप्रियता बघून काही हितचिंतकांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं असावं। आमची संगमनेर शहर पोलीस स्टेशन प्रशासनाला विनंती आहे की आमचा श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असतो। यामध्ये संगमनेर तालुक्यातून भाविक खूप मोठ्या प्रमाणावर येत असतात। कुठल्याही प्रकारचं वातावरण दूषित होऊ नये ही प्रशासनाची जबाबदारी आहे। यापुढे अशा प्रकारचे कृत्य खपून घेतले जाणार नाही। सदर घटनेचा आपण सखोल चौकशी करावी व दोषींवर कार्यवाही करावी
आम्ही खांडगावच्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तसंच यशवंतनगरच्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा जाहीर निषेध करतो. जय श्रीराम. प्रथमतः श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज गेली 8 महिने झाले संगमनेरमध्ये जसं परिवर्तन झाल्यानंतर जी विरोधकांच्या आग लागली, जो अमोल भाऊंचा विकासाचा पाडा पाहता जो 40 वर्षाचा कारभार उघडा पडला आणि ऐन इलेक्शनच्या टायमाला देखील इलेक्शनच्या आधी असे लाखो आपले हजारो बॅनर ह्या भिकार भांगारांनी फाडले. त्याचा तर काय आपल्याला काय तोटा झाला का? तोटा तर काय झाला नाही. पण ह्या भिकारांची नीच प्रवृत्ती ज्यांनी इलेक्शनच्या आधी बोर्ड फाडण्यात घातले आणि आता पवित्र महिना श्रावण महिना पवित्र महिन्याचे आज भाऊंचे बॅनर लागेल असताना ते बॅनर फाडून काय सिद्ध केलं? ज्यांनी 40 वर्ष विकासाचा महापुरुष म्हणून हिंडले त्यांच्या कार्यकर्त्यांची ही लायकी बॅनर फाडायची. इथपर्यंत आज मोठी शोकांतिका वाटते. आणि बॅनर फाडून कोणी मोठं होत नसतं. माणूस हा कामाने आणि कर्तृत्वाने मोठा असतो. सर्वसामान्य माणसांनी अमोल भाऊंना सर्वसामान्य माणसांनी आमदार म्हणून बसवलंय. हे फक्त जननायक म्हणून नाही, हे खलनायक होते. यांनी जननायक म्हणून ह्या भागात सुद्धा काही संगमनेर तालुक्यात गावोगावी जननायक म्हणून यांनी बोर्ड लावले. हे जननायक नाही, हे खलनायक. हे गावाला सिद्ध हे स्वतः करून देतात ते. आणि हे तालुक्याला माहिती आहे. यांनी बोर्ड किती फाडले तरी अमोल भाऊंचं नाव कुठेही कधी पुसणार नाहीये. हा जो बोर्ड फाडणार आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणार आणि व्हावीच. इथं आमची सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांची विनंती आहे. पण इथून पुढल्या काळात 1 नाही 1000 बोर्ड फाडा, आम्हाला फरक नाही. पण बोर्ड फाडण्याचा खरंच एका बापाचा अवलंब असतं ना, त्यांनी समोर येऊन बोर्ड फाडवा. नाही त्याला उमेदवार आणि महायुतीच्या तारखा त्याला दाखवला तर आम्ही शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशवंतनगर वैदवाडी आणि खांडगावचा जो ब्रिज आहे या ठिकाणी आमचा अमोल भाऊचा बॅनर काढला. तुम्हाला एकच मी आपण सांगतो, जो पण असेल कोणी पण असेल करा, एका बापाचा असेल तो आपला समोरासमोर येऊन आहे ना आमच्या समोर आहे ना हिडावा. हे असे ना बॅनर आहे ना फाडून काहीच उपयोग होणार नाही. आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे नेतृत्व व लोकनेते अमोल भाऊ खताळ यांच्या या संगमनेर खुर्दमध्ये खांडगाव रोड या ठिकाणी श्रावण महिना चालू असताना जे काही आम्ही श्रावण महिन्यासाठी आपल्या भाविकांसाठी जे सहज स्वागत म्हणून बोर्ड लावलेला होता, त्या काही विकृत वृत्तीच्या लोकांनी त्या बोर्डावरती त्या बोर्ड तो फाडण्यात आलेला आहे. त्या समाजकंटकांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि या वृत्तीमुळे सूर्याकडे बघून थुकणं म्हणजे काय, सूर्याला काही फरक पडत नाहीये. आणि सूर्य हा तेजस्वी असतो. तसेच आमचे अमोल भाऊ या ठिकाणी तेजस्वी वृत्तीचे आहे. गोरगरिबांचे नेते हे ज्या समोरच्या ज्या व्यक्तीने या बोर्ड फाडण्याचे जे कृत्य केलेले आहे त्यांना हे त्यांचं वाढतं वर्चस्व आणि समाजासाठी त्यांचं चाललेलं जे काम आहे ते देखवत नसल्यामुळे त्यांनी जी गोष्ट समोर येऊन करू शकत नाही ती या पद्धतीत त्यांनी बोर्ड फाडण्याच्या वृत्तीने केलेली आहे. आज आम्ही सर्व जे अमोल भाऊंचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते व राजनदादा युवमंच या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आज त्यांचा या दुधाचा अभिषेक म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांचा दुधाने अभिषेक करत आहोत. आणि जो ज्या व्यक्तीने हे कृत्य केलंय त्याचा आम्ही संगमनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याचा गुन्हा दाखल करत आहे. आणि सर्वांनी पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्या व्यक्तीला कडक कारवाई करावी हीच आमची मागणी आहे. सर्व संगमनेर खुर्द ग्रामस्थांच्या वतीने, शिवसेना संगमनेर तालुका असेल, ग्रामीण असेल, सगळ्यांच्या वतीने व राजनदादा युवमंचच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.